नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 24 मार्च 2025 आजच्या काही चालू घडामोडी आपण बघणार आहोत. बघा, अलीकडेच संकेत भाषा मध्ये कार्यवाही प्रसारित करणारी भारतातील पहिली विधानसभा कोणती बनली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पंजाब. बघा, पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले आहे जे त्यांच्या राज्य विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करते. बघा, ही माहिती पंजाब सरकारच्या सामाजिक सुरक्षा, महिला आणि बाल विकास मंत्री डॉक्टर बलजीत कौर यांनी दिली. या अभूतपूर्व उपक्रमामुळे पंजाब विधानसभेचे कामकाज बहिरेपणाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी सुलभ होईल आणि त्यांना सरकारी धोरणं आणि कायदेविषयक चर्चांबद्दल जागरूकता येईल. यासाठीच पहिल्यांदा बघा, संकेत भाषेमध्ये कार्यवाही करणारी ही पहिली विधानसभा पंजाबची ठरलेली आहे, जेणेकरून जे काही बहिरे लोक आहेत किंवा बहिरेपणाने ग्रस्त आहेत त्यांना याची मदत होईल. सांकेतिक भाषा दिन सुद्धा साजरा केला जातो. बघा, 2018 पासून दरवर्षी 23 सप्टेंबर रोजी भारतात सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो. बघा, जगात हा दिवस आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. 23 सप्टेंबर लक्षात ठेवा. 1951 मध्ये याच दिवशी जागतिक कर्णबधीर महासंघाची स्थापना झाली. या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांनी 23 मार्च हा दिवस निवडला. बघा, 2024च्या सांकेतिक भाषा दिनाची थीम सांकेतिक भाषेच्या अधिकारांना पाठिंबा द्या अशी होती. पुढील प्रश्न बघूया. अलीकडेच गो इबिबो ने कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, रिषभ पंत अलीकडेच गो इबिबोचा ब्रँड अँबॅसेडर झालेला आहे. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच चीनने कोणाच्या सहकार्याने 12,900 किलोमीटर अंतराचा महाद्वीपीय अल्ट्रा सिक्युअर क्वांटम सॅटेलाइट लिंक स्थापन केला? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेच्या मदतीने चीनने 12,900 किलोमीटर अंतराचा महाद्वीपीय अल्ट्रा सिक्युअर क्वांटम सॅटेलाइट लिंक स्थापन केला. पुढील प्रश्न बघूया. भारताचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये पहिलं AI विद्यापीठ स्थापन होणार आहे. बघा, पुढचा प्रश्न AI विषयीचा आहे. डीप सीक AI कोणत्या देशाचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, चीन या देशाचे डीप सीक AI आहे. पुढचा प्रश्न बघा. ग्रोक AI हे कोणत्या देशाचे उत्पादन आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, अमेरिका. बघा, इलॉन मस्क यांनी हे ग्रोक AI बनवलेलं आहे. जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजन साठा कोठे शोधला गेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, फ्रान्स. फ्रान्समध्ये जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजन साठा शोधला गेला आहे. बघा, अलीकडेच 2026 फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा पहिला गैर मेजबान देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, जपान. पुढील प्रश्न बघूया. अलीकडेच दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभा, उपलब्धी आणि आकांक्षा साजरा करणारा पर्पल फेस्ट हा उत्सव कुठे आयोजित करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, नवी दिल्ली. या ठिकाणी पर्पल फेस्ट साजरा करण्यात आला, आयोजित करण्यात आला. हा दिव्यांग व्यक्तींशी संबंधित आहे. बघा, अलीकडेच टू द सेव्हन जनरेशन या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर VI माथन यांनी टू द सेव्हन जनरेशन या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. बघा, अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृतपणे LGBTQ+ विरोधी कायदा मंजूर केला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, हंगेरी. हंगेरी या देशाने अधिकृतपणे LGBTQ+ विरोधी कायदा मंजूर केला आहे. पुढील प्रश्न बघूया. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने प्रतिव्यक्ती 50 रुपये पर्यटन शुल्क लागू केले आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, सिक्कीम. सिक्कीम राज्य सरकारने प्रतिव्यक्ती 50 रुपये पर्यटन शुल्क लागू केलं आहे. बघा, IPL 2025 मध्ये किती संघ सहभागी होत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, 10. बघा, IPL 2025 मध्ये 10 संघ सहभागी होत आहेत. बघा, कुठले कुठले 10 संघ आहे? मुंबई इंडियन्स, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, त्याच्यानंतर राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्स असे 10 संघ 2025च्या IPL मध्ये सहभागी होत आहेत. पुढील प्रश्न बघूया. बघा, IPL 2025च्या लिलावात सर्वात महाग विकला गेलेला खेळाडू कोण ठरला? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऋषभ पंत हा
सगळ्यात महागडा खेळाडू 2025च्या IPL लिलावामध्ये ठरला आहे? बघा 27 कोटी इतकी बोली लावून त्याला त्या ठिकाणी विकत घेतलं गेलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, IPL 2025 मध्ये विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाईल? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 20.10 कोटी इतकी रक्कम 2025च्या IPL विजेत्या संघाला दिली जाणार आहे. पुढील प्रश्न बघा, IPL 2025च्या लिलावात सर्वात महागडा विकला गेलेला परदेशी खेळाडू कोण बनला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जोस बटलर. बघा जोस बटलर या खेळाडूला गुजरात टायटन्सने 15.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. बघा इंडियन प्रीमियर लीग IPL 2024चा किताब कोणी जिंकला? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्स यांनी IPL 2024चा किताब जिंकला होता. बघा IPL मध्ये पर्पल कॅप कोणाला दिली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला IPL कॅप त्या ठिकाणी दिली जाते. बघा IPL मध्ये 200 सामने खेळणारा पहिला खेळाडू कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो MS धोनी. हा IPL मध्ये 200 सामने खेळणारा पहिला खेळाडू आहे.